वाचवा, माझी मुलगी आतमध्ये कोणीतरी वाचवा तिला. तो बघा आला पोरांना वाचणारा देव माणूस. देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा. त्या पैशांचं आणि दागिन्यांचं गाठोडं दुसऱ्या कोणाच्या हाती लागण्याच्या आधी घेऊन यायला हवं. नाहीतर त्या आगीत उडी टाकण्याचा मला काहीच फायदा होणार नाही. ती घेऊन यायची हीच योग्य वेळ आहे. बहुतेक याला झोपेत चालायची सवय. कोण आहे रे? कोण आले एवढ्या रातचं? अगं आजी, कोण नाही. कोण आलं ना तर त्याच्या टकुऱ्यातच दगड घालतो मी. हा? तू झोप आजी, झोप तू. हा झोप. हा कुठे गेले दागिने आणि पैसे? इकडेच तर टाकले होते. काय लेका तमाशा होता. तमाशा कसल्या बाया नाचत होत्या का? आणि ती पिवळी साडी बघितली का मधली? काय कंबर हलवत होती. आयला काय खुश पसतोय रे इकडं. काय नाही, चल. नाही काहीतरी दिसतंय अरे. काय नाही रे, चल. पैसे आणि दागिने गेले कुठे? कोणी घेऊन तर गेलं नसेल ना. हे होता कामा नये. मेहनत मी करणार आणि पैसे दुसऱ्याकडून जाणार, हे होऊ देणार नाही.
कोण रे मुर्दा आ त्याच्या कपड्याला जळका वास येतोय म्हणजे सकाळी आलेला हे भामटा दिसतोय माझा नातू म्हणून माझ्या घरात घुसतोय थांब आता आहे ना घरातले सगळ्यांना उठवते आणि ह्याचा बुरखत फाडते अरे ये चोर आलाय चोर अरे चिवळ्या ए चिवळ्या चोर आलाय चोर अगे श्यामे सुद्या रंजे फुले चिवळ्या अरे कुणा बरोबर आहेस तू अरे चिवळ्या चोर आलाय की चोर एकदा कातळवाडीत पुरलेले पैसे सापडू दे मग तुझ्याकडे बघतो सरूला जिवंत सोडली तुला नाही ए चिवळ्या चिवळ्या ए म्हातारे काय झालं वारडायला कुठं आहे चोर अरे सकाळी आलेला तो चोरच आहे आत्या माझ्या लेकाला आधी चोर म्हणणं बंद करा बघू तुम्ही अरे चोरच आहे तो गाढवाच्या गळ्यात घुंगरू बांधलं म्हणून काही तो घोडा होत नाही चिवळ्या आताच्या आता ह्या चोराला बाहेर जायला सांग ह्यो बाहेर गेला ना घरातनं तेव्हा मी माझ्या नाकानं वास घेतलाय ओ आत्या अहो तुम्ही माणूस आहे कुत्रा आहे वय नाकानं माणसाचा वास घ्यायला ए नाक नाही ना तिला भाग पाडते भीतीला लय तुझं टम चाललंय ग हा चिवळ्या तू ह्याला आहे ना आताच्या आता घराच्या बाहेर काढ हे आहे किती वेळा सांगितलं तुला मला चिवडे बोलू नको म्हणून कसं वाटतं ते कसं पण वाटू दे अरे त्या नावामुळे तर तू जित्ता राहिलाय मी तुला चिवळेच म्हणणार तर मुडद्याकडे बघ आधी तू आणि मी जर खोटी ठरली ना तर माझं मळ वड्याला नेऊन पोचव सकाळी पोचलं तर चालते का काय पोचवणार आहे मड चालतंय चालतंय काय येडी बाबुळे काय करायचं हिच्या डोक्याचं तरी सांगत होते का फुलाताईच्या गावातली पोरगी सूर म्हणून नको माझ्या गावची करूया पण नाही ही बघा कुणाला कशाचं आणि बुडकीला केसाचं आता हिथं इशय काय ह्यांचं चाललंय काय तू ना त्याला पहिला घराबाहेर काढ चिवळ्या तू त्याला घराबाहेर काढणार आहेस का नाही हे म्हातारे बस वरडत मला आली झोप मी चाललो झोपायला काय जा तिकडे जाऊन झोप ए तू ये चिवळ्या अरे चिवळ्या माझं ऐक अरे तुमची अक्कल काय माळ रानावर चरायला चालली का काय ते चोर आहे ना घरादारावर नांगर फिरवल ना तेव्हा तुम्हाला अक्कल येईल तेव्हा तुमचं डोळं उघडत्याल चोर सुटला आणि हात फुटला पण मी काय तशी गप बसणार नाही तुझं आहे ना चांगलं मडत बसावती बघ एकतर तो तरी राहील इथं नाहीतर मी माझ्या स्वरूपने निघून जाईल आजी स्वतःला आरशात बघ सर्व आजी दिसल तुला ए बाद झालं झोप आता होय सासूबाई झोपतो अकरा 12 13 अगं आते हळू खाकी खारी मला पण ठेव ना थोडीशी ए हा, पहिले बैठक मार मग खा मी स्वामी सगळी भांडी पाडून पाडून चेपवली ती आता काय भोकू पडणार होय का काय त्याला अगं एवढं वाटतंय तर उठून कर की मग आणि त्या पोरीला वाईज मदत केली तर तुझी काय हाडं मोडणार आहेत होय बुड हलव वाईज नाही तर गावात फुटल त्याला
पोकळ वासान वारच आहे भासा भासा. मी आले त्या फईकडे जाऊन. श्यामे करू का ग मदत? होय ग लाव का भांडी? नग करते मी. अगं लावते की. अगं लावते ना. 61 62 61 62. ये पुढं मोजके ओ आपा ते पुढचे आकडे लक्षात नाही हो. शाळेत शिकवलं नाही का तुला? नाही शिकवले पण ती खारी संपायला आली आहे ना म्हणून लक्षात नाही हं. आवरटले एकाच. आप्पा येऊ का? कशाला उगा? ओ कशाला उगा जा आपा म्हणलेत. हा आप्पा तुम्हाला तर कळलंच असेल, काल गावात देवाचा उत्सव सुरू असताना तारा अक्काचं घर जळलं आणि त्या आगीत सगळ्या घराची राख रांगोळी झाली बघा. म्हणून गावानंच तिला घर बांधून द्यायचं ठरवलं. हा आणि आप्पा आम्ही त्यासाठी सगळेजण वर्गणी गोळा करतोय आणि गावातली माणसं 500,000च्या वर जशी जमल तशी मदत करते ती. तुम्ही बी करा की जशी जमल तशी मदत. नाही बाबा मला नाही जमायचं. आधी तिथलं घरातलं होईना काही, बाहेरची कुठे जागीरदारी करू? अहो आप्पा अक्का सगळं गाव मदत करतंय आणि तारा अक्काच्या पोरग्यानं म्हणजे त्या चेअरमननं तर अख्ख्या गावाला सगळ्या मदत केली. आणि असल्या संकट काळात त्यांच्या पाठीशी आपण नको का उभं राहिला? जत्रेतली वर्गणी असेलच की, त्यातून बांधा. अहो ते पैसे पण त्या घरातच होतं, त्याची पण पाक सगळी राख रांगोळी झाली. अहो कपडा लत्ता पण राहिला नाही, अंगावरच्या कपड्यावर फिरती तारा अक्का. अरे 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 लई वाईट झालं र. करताय ना मदत मग? अजिबात नाही, मी 1 रुपया बी देणार नाही. चला निघा इथनं. हो आपा म्हणलेत निघा तुम्ही. काय आप्पा अशोभतय का तुम्हाला हे? काय माणुसकीच राहिले नाही. आमच्या वेळेला असं नव्हतं लागा. हीच का दान तुमच्या आप्पा? काय बोलायचंय? माझी दान. अरे आप्पा हा ते बघा आला आमचा देव माणूस. तुम्हाला सांगतो गोपाळ ना कधी पैशाला नाहीच म्हणत नाही. अल्ले तू पण माणुसकीचा माणूस आहे हो. हा मग अरे आपल्या देव माणसाचा विषयच भारी आहे. हेच का तो गोपाळ? गोपाळ नाही, देव माणूस आहे, देव माणूस. हा बोला देव माणसाचा विजय असो, माणसाचा विजय असो. ऐका काय झालं, कसला गोंधळ लावलाय? अरे काल ज्या आगीतनं तू त्या पोरांना वाचवलंस ना, ते घर जळून राख झाली त्याची. म्हणून तारा अक्काला गावानंच ठरवले की घर बांधून द्यायचं म्हणून. त्याच्यासाठी निधी गोळा करायला आम्ही आलो होतो, पण तुमचे आप्पा काय आप्पा काय आप्पा? हा सगळं वाटत बसलो तर पिकायला लागल मी. चला निघा इथनं. पैसाच काय पाणी सुधीक मिळणार नाही. हो पाणी सुद्धा मिळणार नाही आपा म्हणलेत. मी आलोच. अरे एवढी माणसांची गर्दी, अरे कोण घरात गटकलं का काय? ए म्हातारे आहे मी असून आहे. बस ठीक आहे, 51,000 आहेत, देऊन टाका. अरे पण हे एवढे घ्या. एवढा पैसा आणला असेल मुडद्यानं कुठनं तरी चोरून, नाहीतर रातच्या त्या आगीतलंच परत करत असेल. तरी तू जरा गपरा. यासनी एवढे पैसे कशा पैसे द्यायचे? अहो द्या तुम्ही, म्हातारी अडचणीत आहे. आप्पा समजा उद्या आपल्या घरावर ही वेळ आली असती तर? हो त्याला घरात ठेवून घेतला ना तर हीच वेळ येणार आहे.
आणि सगळ्यांना भिकायला लावतोय का नाही बघा. चिवळ्या दे त्याला हकलून आत्ताच्या आत्ता. अगं चिवळे म्हणणं बंद कर. सगळ्या लोकांसमोर माझी इज्जत काढते. आप्पा शांत हो तुम्ही, द्या. द्या. पोरा परत एकदा देवासारखा धावून आलास बघ माझ्यासाठी. अहो आजी काय करताय? पाय नका पडू, तुम्ही माझ्या आजीसारखे आहात. आता हे सगळं माणूस की जिवंत राहावे म्हणूनच करतोय ना मी. पण म्हणून लगेच तुम्ही मला देव माणूस म्हणू नका. होय आम्ही मानणार. तू आमचा देव माणूसच आहे. बोला देव माणसाचा विजय असो. मुर्दाबाद. हैं? देव माणसाचा विजय असो. देव माणसाचा विजय असो. मुर्दाबाद. 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 गावाला मदत करून देव माणूस तर झालो, पण हे पैसे असंच वाटत राहिलो तर खरंच माझ्यावर भीक मागायची वेळ येईल. कातळवाडीतले पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पैसे कमवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण काय? हा दुकान, तिथे सावज पण मिळते. आजी मला चहा खरीदे ना ग. थांब आणते. ए, तुला काही जहागिरी मिळाली का रे इनामात? हं? एवढे पैसे वाटतोयस? 50,000 किती अंडी आली असती, किती कोंबड्या, किती मटण मी खाल्लं असतं, काय कळतंय का तुला? नाही नाही, असे पैसे मी तुझे कोणावर उधळू देणार नाही. तू एक काम कर, ते पैसे माझ्याकडे दे, मी जपून ठेवतो. अहो आप्पा, ते पैसे मी नवीन दुकान चालू करण्यासाठी ठेवलेत. कसलं दुकान? लेडीज टेलर. काय? अरे तुझी जीभ नाही जडली का रे? हा? तू बायकांचे जंपर शिवणार? अरे इथं बाप भल्या पैलवानांना आसमान दाखवतोय आणि पोरगा काय करणार? बायकांची बापा घेणार? नाही 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 नाही, तू काम कर, दुसरा काहीतरी धंदा बघ. चल. आप्पा पण मला तेच जमत. हे बघ, घरात बसून नुसतं खाल्लं ना तरी बी चालल, पण मी तुला बायकांचे जंपर शिवू देणार नाही. वाईट काय या कामात? अहो आपल्या गावात एक बी लेडीज टेलर नाही. तालुक्याला जावं लागतंय ब्लाऊज शिवाय. नाही तर काय? औ गोपाळनं गावामध्ये दुकान टाकलं का नाही, घरातल्या बायकांना फुकटात ब्लाऊज शिवून मिळतात. होय की? मग माझी चड्डी पण घट्ट करून देईल. असं? आणि बाहेर माझ्या तोंडात लोक शेण घालतील, त्याचं काय? हिम्मतरावच्या खानदानातला पोरगा बायकांची जंपर शिवणार? हं? नाही नाही नाही, त्याने एखाद्या हॉटेलमध्ये ना भांडी घासायचं काम केलं ना तरी मी चालल, पण त्याला मी बायकाचे जंपर शिवू देणार नाही म्हणजे नाही. अहो आप्पा ऐका माझं, तुम्ही जर का दुकान चालू करायला परवानगी दिली का नाही, अख्ख्या घराचं रूप पालटून टाकीन मी. अहो लय पैसे येतील. टाकू का दुकान? आप्पा. अगं आजी मला चहा खरीद दे ना ग. रंजे चहा खारी दे त्याला. खारी देऊ आहे? देऊ करे खारी? देऊ आहे? नको, घेतो मी. देते की? नाही नाही नको. आयो खारी संपली की रे.
मग आपल्या दोस्ताची कटिंग करायची तर काय अरे मग तुझ्या हात नाही करायच्या चांगलं नाही बसल कमी करायला काय राहिलं रे काय थोडी पण झालं पैसे कमी नाही घेणार अरे चालते मग आम्ही काय डाउनलोडिंग काय नाही काय कसं नाही काहीतरी घडलं असेल की गावात अरे मंग्या मला काय माहित नाही बघ काय माहित नाही काय जगून उपयोग आहे तुमचा हा आमच्या काळात असं नव्हतं ना का गाणी लावतो अरे काय झालंय आम्ही काय झालंय काय झालं गाणं का बंद केलं माझ्या मैत्रीला पण हेच गाणं लाव तिला पण समजलं पाहिजे की माझं किती प्रेम होत प्रेम होत म्हणजे आता ब्रेकअप झालंय अरे कोण होती ती माझा जीव होता माझं पिल्लू होत माझा बच्चा होता बच्चा आणि माझं पहिलं प्रेम काय नाव होतं तिचं सुमी ती बोराटाळीची हो गेले 8 महिने आमचं ब्लूटूथ कनेक्ट होत आणि तिने अचानक डिस्कनेक्ट केलं असू दे अरे 4 महिन्यापासून माझ्यावर फिरत होते माझं हॉटस्पॉट वापरायचे आता मागच्या 2 आठवड्यात ब्रेकअप झालं काय एका मी 2 बिया आता तिला सोडत नाही अरे नेमणे कुठं काय अरे माझ्या कटिंग कर पैसे काय झालं आशिका बाबतीत नाही तू माझा गोपाळ नाहीस काय बोलतेस आई अगं मी तुझा गोपाळच आहे नाही तू माझा गोपाळ नाहीस देवानं पाठवलं माझ्यासाठी देवदूत हायस परत तुला ठाव नाही तू जन्माला यायच्या आधी या बाया माणसाने बिन पोराची आई म्हणून मला लई टोमणे दिले तिने गिधाड पण मण्याची तेवढी लचकं तोडत नसतात तेवढी टोमणं मारून मारून जी बाया माणसं नुसती लचकं तोडतात आतमध्ये नुसतं काळीच तुटत रे आणि यात पहिला बायकांचाच पुढाकार असतो आता बाळा तू आलायस ना
आता हे समध्या त्रासात मला तू मोकळं केलंस बघ. मला नवं आयुष्य दिलंस. बाळ, आता मला सोडून जाणार नाही ना? बोल की गोपाळ, मला सोडून जाणार नाही ना? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत लेकरा. रडा नको.